प्रत्यक्ष तयाची चरणी नमन गा जिने धरी मजित विलाची बळी तो संभाजी जन वाई का उतरला जयाची आपुई राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण सुख झाले वो साजनी विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव महादेवीवर सर्व सुखाची आगर बापर महादेवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बापर शक्ती मुक्ताई सनातन हिंदू धर्म की समाधान म्हणून मनी मानून खेदू मनावा गोविंद वेळोवेळा अनेका रुसावे न लगे बहुता अनेका रुसावे न लगे बहुता फुल्या संचिता वाचनिया म्हणून मनी मानून खेदू मनावा गोविंद वेळोवेळा तुका मने वार घातली यावरी तुका मने वार घातली यावरी होईल कैवारी नारायण म्हणून मनी मानून खेदू मनावा गोविंद वेळोवेळा विठ्ठल 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 विठ्ठल
श्रीरंगा करू प्रथम म्हणून दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कधी जविशाळ फक्त मोड्यातलं पावन झालं चराचरी ओम नमो जय देवी प्रतिपद्य जय जय सरस्वती आत्मरूपा देवत पुष्टी गणेश सकल रत्नमती प्रकाश मने निर्जुदा स्वभावधावरी तुझी सच्चिदानंद रूपाय विश्वत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विन्वेषयन्तं वटस्य पत्रस्य पुटीचयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे विभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवानरयुक्तमुख्यं श्रीरामत्यनुसार प्रेम सहित गति गुरु पदारी जी पवन कुमार राधा मेरी स्वामिनी मैं राधा जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो वृंदावन को वास बरसाने की राम के शाम इनके पगम बंधन करू करू कोटि कोटि प्रणाम आनारी घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरे कीर्तन में आना रजदूली जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरे मेरा दम ही निकल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए तकदीर बदल जाए सच्ची में तकदीर बदल जाए हाय कीर्तन जबर कीर्तन मग बिनकाम ना करू तुमले मागल्या एवढ्या तरी विनंती करी करी सांगतो कीर्तनाचे नियम असतात कीर्तनी बडबड करील जो कोणी पेडू कोणी येईल जन्म हा कीर्तन माझ्या बडबड करा का बेडकाना जन्म माझा आपली भाषा म्हणजे हा कीर्तनात बडबड करायचं नाही आणि कीर्तन काय नुसतं हौस म्हणून ऐकायचं नसतंय कीर्तनाची मर्यादा आहे महाराज कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी शिवरायांनी आपली धर्माची संस्कृती आहे राजे छत्रपती शिवराय जर कीर्तनाला येत असतील तर आपण सुद्धा आलं पाहिजे आल्याच्या नंतर तसंच बसलं पाहिजे जर का कीर्तनात आणि भजनामध्ये परमात्मा हजेरी लावतो पंढरपूरवर इथपर्यंत येतो हा जर आपल्या संतांनी शिकवण दिलेली आहे आणि हा आपला विश्वास आहे तर मला असं वाटतं आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी आणि त्यात अजून म्हणजे आपल्या खानदेशाची काढाय जर का पंढरीकडून परमात्मा हजेरी लावतो तरी देवी हजेरी लावत नसेल का येत नसेल का देवी येतच असेल आणि देवी आली आणि अर्धा मिनिटासाठी देवीचं स्वागत करूया अरधीन बाई तुम्ही कुंकू घ्या हरस केली बसून घ्या अरधीन बाई तुम्ही कुंकू घ्या हरस केली बसून घ्या आई खेळत आलिया आईला पुचाली तिळू द्या आई खेळत आलिया आईला पुचाली तिळू द्या आई खेळत आलिया आरस केली बसून घ्या अरधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या आई खेळत आलिया आईला पुचाली तिळू द्या आई खेळत आलिया आईला पुचाली
कुशाल फिरू द्या तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली कापण्य नगरी आणि कापण्य नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने सगळ्यांची परिचयाचे असणारे स्वर्गवासी राजेंद्र दोदूसाद जैन यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने कीर्तनाचा योग आहे. विठ्ठल विठ्ठल बाबांच्या पत्नी आहेत प्रमिलाबाई राजेंद्र, मुलगा आहे श्री निलेश राजेंद्र जैन, सुनबाई आहे लतिका निलेश जैन, मुलगी आहे शुभांगी बिपिन जैन, अजून दुसरी मुलगी ज्योत्सना अश्विनी खुटपडे, नातू अभिषेक निलेश. याचं नाव मृत्यू लोक आहे. जो जन्माला येतो त्याला जावं लागतं. आणि खरं सांगू का भूतलावर एकच सत्य ईश्वरीय सत्य म्हणजे मरण. ज्याचा जन्म झाला त्याला जावं लागतं. पण जाण्याची वेळ मागं पुढं नाही झाली पाहिजे. जर का वय झाली आणि मग व्यक्ती जात असेल तर एवढं दुःख होत नाही. पण वयाच्या आधी जर जात असेल तर त्याच्यापेक्षा मोठं दुःख कोणतंच नाही. मृत्यू लोक आहे जन्माला आला म्हणून जावं लागतं. काही काही लोक म्हणतात ना कोणी घेत मागे काय आपण जातात नाही किंवा कोणा वाचून कोणाचा राही जात. बरोबर आहे ना. कोणा वाचून कोणाचा राहत नाही हे जरी खरं आहे पण दादा जाणाऱ्या व्यक्तीची जागा भरणार दुसरं व्यक्ती कोणी भेटत नाही. कोणी मेलेच्या मागे कोणी मरत नाही किंवा कोणा वाचून कोणाचा राहत नाही हे जरी सत्य आहे पण जाणाऱ्या व्यक्तीची जागा भरणार दुसरं व्यक्ती कोणी भेटत नाही. कारण काय माहितीये का एखादा व्यक्ती गेल्याच्या नंतर भारताची जी लोकसंख्या आहे लोकसंख्येतलं एक व्यक्ती कमी होतं पण ज्या परिवारात कुणीतरी गेलेलं त्या परिवारात जाऊन विचारा त्यांना जगत परत माणसाला आहे ना कुठं तरी ते उदाहरण सांगायला ते काही लोकांना चुकीचं वाटेल. आपण जर कुत्रा पाळतो ना कुत्रा बापू बाबा कुत्रा जरी पाळला आणि 6 महिन्याच्या नंतर कुत्र मेलं ना तरी सुद्धा माणसाचं 2 दिवस जेवणच जातं महाराज. काय मत आहे तुमचं. नुसतं कुत्र पाळल्याच्या नंतर 2 दिवस जेवण बंद होतं डोळ्यातलं अश्रू बंद होत नाही. मग ह्यो तर परिवारातलं व्यक्ती जातं. त्या परिवारावर काय दुःख असेल ते त्यांनाच माहिती. कारण काय ना माझं एक ब्रीद वाक्य आहे ज्याचं जळतं ना हे त्यालाच कळतं इतरांना नाही ते कळायचं. ज्याचं जळतं त्याला कळतं. आता आई साहेबांची वय 60-65च्या पुढे असेल म्हणून काही विषय नाही. पण इथं बसलेल्या बऱ्याच बायांमधनं तरुण मुली विधवा झालेल्या आहेत नाही का. ज्या बाईचा नवरा गेला त्या बाईला विचारावं ते दुःख काय असतं नाही का. हो आमचे महाराज मंडळी म्हणतात पण मी त्याला जरा चेंज करून टाकले. ज्या बाईचा पती गेला ना तिचे भाव काय असतात अर्ध्या मिनिटात सांगतो. दुःख सावना मनावर हाऊ दुःखाना डोंगर कसा उना मनावर हाऊ दुःखाना डोंगर. ओ तुम्ही बोला ना धनी काही सांगा ना धनी नका जाऊ माय सोयीसनी नका जाऊ ना सोयीसनी हो नका जाऊ माय सोयीसनी हो नका जाऊ ना सोयीसनी हो नका जाऊ ना सोयीसनी. लेवला उमे कापूर जोत तरी मना कुंकुणा करी विनागात. देवला उमे कापूर जोत तरी मना कुंकुणा करी विनागात. देव बादयाउनी नाही कामने तुझे दयाउनी नाही कामने नका जाऊ माय सोयीसनी नका जाऊ ना सोयीसनी. लहानपणी त्या लेकराचा बाप गेला ना त्या लेकरांचं मनोगत काय असेल. माझ्या डोळ्यातली आठवण कोणी माईना पुसताना
माझ्या डोळ्यातली आसव कोणी पुसताना उरी कदाचित या गोष्ट बाबाची सांगताना होत्याच्या पाठच्या सदर्याला कशी ठिगड जोडल्याली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली होत्याच्या पाठच्या सदर्याला कशी ठिगड जोडल्याली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली मला कसं होत्या कुणी बाबांना उरी कदाचित गोष्ट बाबाची सांगताना उरी कदाचित गोष्ट बाबाची सांगताना. समजा हे झालं मुलाचं मनोगत आणि जर का तरुण भाऊ गेला असेल तर त्या बहिणीचं मनोगत काय असेल ऐका. पुढे तालुक्याचा कापडीया गावाचा दादा होता रे गुणाचा का सोडून गेला मला ये ना दादा झालास का परका ये ना भाऊ ये ना दादा झालास का परका काळी उजळला भात काळी ओपीला नजर फिरती ताराला येना परतून गेला माय बोलावते तुला येना दादा झालास का परका रक्षा बंधनला सणाला बहीण येईन रे गाला राखी बांधेल रे पौर्णाला तुझी आठवण येईल तिला आई बहिणीचा लाडका येना दादा झालास का परका येना भाऊ येना झालास का परका दादा ये बंधू येना दादा येना भाऊ येना धुळे जिल्ह्याचा कापडीया गावाचा दादा होता रे गुणाचा का सोडून गेला मला येना भाऊ येना दादा झालास का परका येना बंधू येना दादा झालास का परका. महामातर्फांचं दर्शन घडले की म्हणजे आपल्या गावाची श्रीमंती आमचे बापू बाबा महाराजांनी मला कॉल केला. मला म्हटलं की महाराज काही करा ही तारीख तुम्हाला घ्यावी लागणार आणि ही तारीख 4 महिने आधीची देऊन ठेवली. म्हणजे इतका हुशार आहे ना बापू बाबा. कीर्तन काय म्हणजे हुशारी कारण त्याशिवाय माहिती आहे काय नाही नारी बाई भेटत नाही कीर्तन बाबांनी 4 महिने आधीच मला तारीख देऊन ठेवली आणि त्यांच्या अनुषंगाने माता पित्यांचं दर्शन घडले. गायनासाठी उपस्थित आमचे भैया महाराज आहेत त्यांच्या गावात. इकडे आमचे समाधान महाराज आहेत. इकडे आमचे पेटी मास्तर बाबा गोळेकर आहेत. आमचे मृदंगाचार्य आपल्या गावात नाना बाबा आमचे नाना बाबा आहेत. आमचे सगळे महाराज मंडळी विनयकरी टाळकरी सगळे महाराज मंडळी. साऊंड सिस्टम छान आहे. तुमच्या गावावरून बरेच लोक आलेले आहेत. काही लोक बाहेर गावाचे आहेत. सगळ्यांना धन्यवाद. कारण आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य होणार नाही. माझ्यासोबत आलेले माझे दोघेही जिवलग मित्र म्हणावं लागेल ते म्हणजे आमचे दोघेही सोनू दादा दोंडाच्या वरून इथपर्यंत माझ्या रथाच्या साथी बनून आले. सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो. सगळ्यांची नावं घेणं शक्य होत नाही. तसं तर युट्यूब चॅनलचे दोघंही मालक म्हणजे आमचे विजू भैया मोराणेकर आणि आमचे विकास भैया मोराणेकर दोघंही लोक उपस्थित आहेत. बाकी त्यांची नावं घेणं शक्य होणार नाही कारण साऊंड सिस्टम वाले दादा साऊंड सिस्टम भारी आज काम सगळ्यांची नावं घेणं शक्य होत नाही कारण कसंही नाही. सगळ्यांची नावं जर घ्यायला गेली आणि 1-2 जर सुटी घ्या ज्या सुटी जातील त्या ज्याचं नाव सुटी घ्या त्या सांगते काय नाही रे तो बी चिकना नाही समजा सर्वांना नावे जर लिहिली आमच्या शक्य महाराज सर्वांना जर नावे लिहावं म्हणा तर मग कीर्तन राहिलंय या देवाचा सकाळी लोक सांगतील नेमका कीर्तनकार होता का पाठ होता ते म्हणून सगळ्यांची नावं घेतली. तुम्ही आला आहात म्हणून सगळ्यांना
पाद करतो. जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने गुणाने मोठे असतील त्यांच्या चरणाला स्पर्श करतो माऊली महाराज. ते तुकोबार आहे. किंवा संसाराच्या नावे घालून या शून्यते तुकोबार आहे. आणि ते तुकोबार नित्य भगवंताचं नामचिंतन करतात. नामचिंतन करत असताना साधकांनी विचारलं का महाराज तुम्ही एवढं नामचिंतन करताय तरी तुमचं नामचिंतन करून फायदा काय? तुमचीच लेकरं उपवासपोटी मरायला लागले. तुकोबार आहे देव देव करून फायदा काय? या एवढे देवदेव करायला पण देवदेव करून फायदा काय? या प्रत्येक एकादशीला वारी करतात पण तुमचीच लेकरं उपवासपोटी मरायले तर तुकोबार आहे देवदेव करून फायदा काय? आणि सांगू का तुम्हाला, जरी एखाद्या माणसाच्या साधारण जीवनामध्ये जर काही एखादा संकट आलं तर लोक काही बोलत नाही. पण जर का माडकरी वारकरी आणि आमच्या घरात जर थोडंफार काय दिसून लोक लगेच सांगतात का हो तुम्ही बोलता देव देव करत नाही. बरोबर आहे ना? म्हणजे लोकांची नजरच असते. हो, बाकीच्यांचं काय झालं कोणी कोणाला बोलत नाही. पण जर का वारकऱ्यांचं माळकऱ्यांच्या घरात जर थोडंफार उन्नती झालं लोक लगेच सांगतो उजी देव देव करे हो देव बी आडवून आणि. बरोबर आहे ना? पण तुम्हाला सांगतो जीवनामध्ये जर दुःख येत असेल, जीवनामध्ये जर दुःख येत असेल ना ते आपलं काहीतरी कर्म असेल आणि त्या कर्माचा भोग आपण भोगतो. या तुकोबारांनी कोणत्या प्रमाणात सांगितलं माहित नाही. पण रविकिरण महाराज तुकोबारांची पायाची धुरही नाही बनू शकत. पण उगा प्रयत्न करतो की माणसाला भोगावाचं लागतो. कर्म कधी साथ सोडत नाही तितक्या इतकीप्रमाणे जसं काय सावली साथ सोडत नाही त्याप्रमाणे कर्म सुद्धा आपली साथ सोडत नाही. लक्षपूर्वक ऐका. त्याच्यासाठी उदाहरण सांगेल, एक्झाम्पल सांगेल. एका कशाची हातून गाय सुटली. मला आवडतं ते उदाहरण सांगायला म्हणून सांगायला. एका कशाच्या हातून गाय सुटली काय सैरावैरा राहत्या. कसायच्या हाती गाय लागत नाही. कसायच्या हाती गाय लागत नाही. काय सैरावैरा राहते तिचा जीव वाचवते. नदी काठीनं गाय पडत होती आणि तिथे एक ब्राह्मण स्नान ब्राह्मण दादा महात्मा गाय सुटली गाय मला गावात नाही द्या म्हणजे तेवढी गाय द्या. ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते. स्नान करता करता उठले गायच्या समोर गेले. दोघं हात ताडवे केले. दोघं हात ताडवे केले गाय जागी थांबले. कसाई दादाने यावर काय घरावर काय केलं असं काय सांगायची गरज नाही. तुम्ही बसलेले छोटे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहे. कसं ना काय केली असं काय धरली असं आणि कापली असं खाल्ली असं नाही का. चला पुढे जाऊन एक वार केले. काही काही आपल्या लोकांनी नालायकपणे केलं. कसं काय कापतात त्यांना बदनाम करण्यापेक्षा विकणारा कोण आहे? विकणारा कोण आहे? कसं आहे ना कोणत्या गोशाळा कसं आहे तुझा गाय पाळणारा कोण आहे? लाच कोणले वाटत पाहिजे देखावा कोण नाही. कसाच्या गाय सुटली गाय त्याच्या जीव वाचवते. ब्राह्मण दादाला सांगितलं ब्राह्मण दादा माझ्या हातातून गाय सुटली गाय ती गावात तेवढी गाय धरून द्या. ब्राह्मण दादा समोर गेले. गायच्या समोर गेले. दोघं हात आडवे केले. ब्राह्मण दादाच्या मनात काय समोर गेले. दोघं हात आडवे केले. गाय जागी थांबली. कसाईनं धरली कापली खाल्ली असं पुढे जाऊ एक वारकरी वारी केली. बसाना एकदाच काय लावले जत्रा आई केली मग मजा गेली आई कीर्तनचे व दोन चिडी व कोणी चिडी वारी करीत असताना एकी गावी मुक्कामाला थांबला. थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं आणि तरुण स्त्रीनं विचारलं बाबा पुन्हा का चाललात? कानाले की पंढरपुराला वारीला चाललोय. म्हणला बाबा तुम्ही वारकरी आहात? म्हणले हो का. मग महाकडे 2 गात जेवायला या ना. वारकरी बाबा म्हणतो पंक्तीत पण जेवायचं त्या घरी पण जेवायचं. बोलू नका वारीत पण जेवायचं पंक्तीत आणि तुझ्या घरी पण जेवायचं. म्हणले तुझ्या घरी येतो नाही की जेवायला. वारकरी बाबाला जेवायला घरी नेलं. जेवण वगैरे झालं. घरातून काढता पाय घेतात तोपर्यंत बाईला विचारावं बाबा पुन्हा का चालला? काय नाही की मंदिरावर झोपाया चाललं. बाबा तुम्ही मंदिरावर जात ना रात? म्हणले हो बाई. बाबा घरामध्ये आम्ही 2च नवरा बायको आहेत. आम्ही 2च लोक आहेत. म्हणजे तुम्ही पण आमच्या इथं झोपा ना घरात. वारकरी म्हणतो बेटा मंदिरावरही झोपायचं आणि त्या घरी पण झोपायचं. आता वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये बेड टाकलेला आणि दोघं नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपलेला. दृष्टांत सांगत असताना मला सिद्धांत पटवायचा. याच्यातून वाईट अजिबात काढायचं
कारण काही काही लोकांचा स्वभाव असतो त्याच्या चांगला मागे वाईट काटा पडत हो, आणि काही लोकांना स्वभाव इतका चांगला असतो वाईट न सुद्धा चांगलं काढतात. बरोबर आहे ना? नजर जर चांगली असेल ना तर आपण किचन मध्ये कमळ बघू शकतो, आणि नजरेत जर दोष असेल ना तर चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला काय बघायचं ते, नाही का? म्हणून दृष्टांत सिद्धांत पटवण्यासाठी फक्त त्याच्यातून मटेरियल जे चांगलं घेता येईल ते घेण्याचा प्रयत्न करा. ते वारकरी बाबा ओ माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो अरे जेवायला बोलवलं तेव्हा वाटत होतं पोरगी काय पारमार्थी का, झोपायला जागा दिली काय संस्कारी मुलगी, आणि बाई तुझ्या मनामध्ये एवढे घाणेरडे विचार आहेत म्हणले. वारकरी बाबा म्हणत होते बाई आम्ही वारकरी आहोत, आमच्या मनामध्ये असली घाणेरडे विचार येत नाही. वारकरी सांगत होता बरं का, हो सगळ्या माता मावल्या सगळे तरुण भाऊ म्हातारे काका सगळ्यांना सांगतो खऱ्या वारकऱ्याची व्याख्या काय या. खरा जर वारकरी असेल, खरा माळकरी असेल, खरा वैष्णव असेल तर त्याच्या मनामध्ये बाईबद्दल परस्त्रीबद्दल वाईट विचार येत नाही. खऱ्या वारकऱ्याची व्याख्या सांगतोय बापू बाबा. जर खरा वारकरी असेल, खरा माळकरी असेल, खरा वैष्णव असेल तर त्याच्या मनामध्ये परस्त्रीबद्दल वाईट विचार येत नाही. आणि जर का वाईट विचार येत असतील तर तो खानदानी माळकरीच नाही. विठ्ठल विठ्ठल यांची शिकवण जाईव तू माते न करीसा या आम्ही विष्णुदास, आम्ही वैष्णव आहोत, विष्णूचे दास आहोत. आणि आमच्या तुकोबारायांची शिकवण परस्त्री आमच्यासाठी आमची माय बहीण असते. वारकऱ्यांसाठी सांगायलो बरं, हा वारकऱ्यांसाठी परस्त्री माय बहीणच असते. हा फक्त खानदानी वारकरीच गोष्ट करायला बाकीच मन बोलणं जडदास जड बी घेते आपलं काय करते त्या दुसरी तारीख देत नाही यांवर काय करू शकतं. आणि पट्ट्या दुसरी तारीख गरज बी नाही. दोन तारखे पण आम्ही करत नाही सत्यता मांडणी निघी जाणार असं मला. बरोबर आहे की नाही? हो आम्हाला शिकवण बाई म्हणते वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतोय असली घाणेरडी काम आम्ही करत नाही. बाई म्हणते बाई ग आता बाबा माझी इच्छा पूर्ण करत नाही. वारकरी बाबाचं घरात लक्ष केल्याच्या नंतर वारकरी बाबाच्या लक्षात आला अरे काय बाई आहेस, तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली घाणेरडी विचार आलीच कस काय. बाई म्हणते वारकरी बाबा तुम्हाला माझा नवरा दिसतोय वय. बाईनं काढली कुराड नवऱ्याच्या डोक्यातच टाकली, झोपेतच जीव ठार मारला, झोपेतच खांडी केली नवऱ्याची. आता वारकरी बाबाला म्हणते वारकरी बाबा आता तरी माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो अरे अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतले, त्या नवऱ्याला झाली नाही, आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे. असली घाणेरडी काम आम्ही करत नाही म्हणला. बाई म्हणते आता का नवराही मेला वारकरी माझी इच्छा पूर्ण करत नाही, आता काय करायचं. ऐन मध्यरात्र बाई म्हणते नवराही मेला आणि वारकरी इच्छा पूर्ण करत नाही. बाईच्या लक्षात आलं आता वारकरी बाबा आपला ऐकत नाही पण नवरा हाताकन मेला, आपण लोकांना उत्तर काय द्यायचं. बाईनं थोडं धतिंग रचलं आणि बाईनं आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामांजी वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाली. बेटा काय झालं पोरी. काय नाही म्हणले काका या वारकरी बाबांना माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलं म्हणले या वारकऱ्याने. खरं होतं का ते? खरं होतं का? किती मोठा खोटा आळ आहे नाही का. पण तुम्हाला सांगतो बरं का खोटा या पोराला उठवा इकडे बस, इकडे बस. काय बोलावं उत्तर सापडत नाही वारकरी बाबाला. कारण बाईनं तो खोटा आळ घेतला, हिच्या नवऱ्याला हिनच मारलं, आपलं नाव घेत्या. समधी लोक जमा झाली. कुणी म्हणतं अरे वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये एवढे घाणेरडे विचार, कुणी म्हणतं याकडे फास लावा, कुणी म्हणतं मारून टाका, कुणी म्हणतं झाडून टाका. पण एक सुज्ञ बाबा होते आमचे बाप्पू बाबा सारखे, त्या व्यक्तीनं जवळ यावं. अरे वारकरी आहे ना, याला फास लावू नका, याला जाडू नका, मग एक काम करा. अरे वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये एवढं घाणेरडे विचार, कुणी म्हणतं झाडून टाका, कुणी म्हणतं मारून टाका, कुणी म्हणतं याला फास लावा. सुज्ञ बाबा होते आमचे बाप्पू बाबा सारखे, त्यांनी सांगितलं अरे याला मारू नका, झोडू नका, काहीच नका करू. काय करा, वारकरी आहे ना, वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये परस्त्रीबद्दल वाईट विचार आले, परस्त्रीच्या आबरूवर हात टाकले ना, त्या हातच याचे तोडा, हात तोडा आणि याला मोकळं करा. याचे तुटलेले हात बघून कोणी वारकरी घाणेरडी कामं करणार नाही. वारकऱ्याला चौकात बांधलं दादा, वारकऱ्याला चौकात बांधलं, दोघं हात तोडले तर वारकऱ्याचे, दोघं हात तुटलेले आहेत. आता वारकरी वारीला निघालाय पण हात नाही. आता पंढरपुराचा मार्ग धरलेला आहे, पंढरपुरात प्रवेश केला, जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं, डोळ्यातून गडगड अश्रू वाहत होते. देवाला सांगितलं देवा काय रे माझा अपराध, लहानपणापासून तुझी वारी करायलो, पण देवा ज्या हाताकन टाळी वाजवत होतो तुझ्यासाठी
ज्या हाताकन तुझ्यासाठी भजनाला गाडी वाजवत होतो ते हातच माझे हिरावले देवा रे, माझा अपराध तरी काय सांग ना. तेव्हा माझे पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, वारकरी बाबाला, वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही, तुमचं कर्म तुम्हाला भोगावं लागतंय. म्हणे कसं देवा? मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते, कसाच्यातून गाय सुटली, गाय सैरावैरा धावत होती, कसायाच्या हाती गाय लागत नव्हती. कसाय दादाने तुम्हाला आवाज दिला की ब्राह्मण दादा माझ्या हाताकन गाय सुटली, गाय मला घावत नाही, तेवढी गाय धरून द्या. तुम्ही काय केलं? स्नान करता करता उठले, गायीच्या समोर गेले, दोघ हात आडवे केले म्हणून गाय जागीच थांबली. तुम्ही आडवे हात केले म्हणून गाय जागीच थांबली. कसाय दादा आला, तिला धरून घेऊन गेला आणि तिला कापून खाल्लं. हे सगळं कशामुळे घडलं? ती तर जीव वाचून पडत होती, पण तुम्ही दोघं हात आडवे केले. मागच्या जन्मामध्ये तुम्ही दोघं हात आडवे केले म्हणून गायचा जीव गेला, म्हणून ह्या जन्मामध्ये तुम्हाला दोघं हात गमवावे लागतात. वारकरीच्या डोळ्यात अश्रू होते. वारकरी म्हणतो, देवा माझा गुन्हा मला लक्षात आला रे, पण मला एक सांग ना, तिचा नवरा तर गपगुमान झोपला होता, त्याचा काय अपराध होता बिचाऱ्याचा? तेव्हा माझ्या भगवंतानं सांगितलं, आता जो तुम्हाला गपगुमान झोपलेला दिसतोय ना, हा तोच मागच्या जन्माचा कसाय्या, आणि मारणारी जी बाई आहे ती मागच्या जन्माची गाय या. त्यानं जसं तिची खंड केली, तिने सुद्धा त्याची तशीच खंड केली. भोगतो न घडे संचिता वाचून.